नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल ओ अकॅडमीच्या ई प्लॅटफॉर्म वरती तुमचं स्वागत आहे। तर आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फार्मसिस्ट भरती 2026 साठी जाहिरात कधी येणार आहे, कोणत्या महिन्यात येणार आहे, याबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याआधी फार्मसिस्ट आणि फार्मसी ऑफिसर साठी आपल्या अकॅडमीमध्ये ऑनलाईन बॅचेस अवेलेबल आहेत। यामध्ये आपण स्टुडंट्सला देणार आहोत PYQs, त्यांचं डिस्कशन्स, त्यांचं अनालिसिस आणि एक्सप्लेनेशन आपण हे स्टुडंट्सला प्रोव्हाइड करणार आहोत। सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर्स हे आपण स्टुडंट्सला प्रोव्हाइड करणार आहोत। जे काय लेक्चर्स होतील रेग्युलरली ते एक ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये किंवा डिजिटल बोर्डवरती लाईव्ह फॉर्मॅटमध्ये घेणार आहोत। पण जर तुम्ही हे लेक्चर्स मिस कराल तर तुम्हाला हे लेक्चर्स व्हिडिओ तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्म मध्ये पण मिळतील, तुम्ही ते अनलिमिटेड वेळेस पाहू शकता। ठीक आहे, त्याबरोबर टेस्ट सिरीज, ई बुक्स आणि नोट्स या स्टुडंट्सला मोफत प्रोव्हाइड करणार आहे। त्याचबरोबर आपण स्टुडंट्सला देणार आहोत मॉक टेस्ट, स्टुडंट्सला सांगणार आहोत की ते कसे सॉल्व्ह करायचे, किती वेळेत सॉल्व्ह करायचे। ओके, जर तुम्हाला या बॅच बद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकतात आणि अधिक माहिती मिळवू शकता। इथे पाहताय ऑलरेडी रिलीज किंवा एक्सपेक्टेड नोटिफिकेशन्स, कोणत्या नोटिफिकेशन्स ऑलरेडी आलेल्या आहेत। दिल्ली स्टेट हेल्थ मिशन ची जी नोटिफिकेशन आहे ती ऑलरेडी आलेली आहे। ती रिक्रुटमेंट ऑफ 2026 ची आहे आणि सुरू झाली आहे त्याचं ऍप्लिकेशन फॉर्म 24 जानेवारी 2026 पासून याची ऍप्लिकेशन प्रोसेस सुरू झालेली आहे आणि लास्ट डेट आहे 7 फेब्रुवारी 2026। जर तुम्ही या एक्झाम साठी प्रिपेअर करत असाल किंवा करण्याची इच्छा असेल तर तुम्ही हा फॉर्म भरलेला असेल अशी अपेक्षा ठेवते मी। ठीक आहे, परत बघताय बॉर्डर सिक्युरिटी फोर्स जी काय नोटिफिकेशन आहे वॉज एक्सपेक्टेड इन जानेवारी मध्ये याचं नोटिफिकेशन यायला पाहिजे होतं, पण आता किमान ठरवलं जाते की फेब्रुवारी मार्च मध्ये याचे नोटिफिकेशन येईल आणि ऍप्लिकेशन प्रोसेस पण याची लवकर सुरू होईल। ठीक आहे, झारखंडची जी ज्युनियर फार्मसिस्ट साठी आपल्या पोस्ट येणार आहेत त्या येऊ शकतात जानेवारी 2026 मध्ये। ओके, इथे बघताय इन जनरल ज्या एक्झाम्स आहेत BSF, अजून आहे SSC, NHM आणि PSC यांच्या ज्या नोटिफिकेशन्स येतात एक्झाम्सच्या फार्मसिस्ट पोस्ट साठी त्या जानेवारी आणि मार्चच्या मध्ये येतात। यांचे जे काही नोटिफिकेशन किंवा ऍप्लिकेशन प्रोसेस सुरू होते ही सुरू होते जानेवारी आणि मार्च मध्ये। तसेच दुसऱ्या जे मोठ्या एक्झाम्स आहेत जसे की SSC फार्मसिस्ट यांचं ऑफिशियल कॅलेंडर थोडं लेट सुरू होतंय, ते आहे जानेवारी आणि फेब्रुवारीच्या एंडिंग मध्ये। ओके, त्यानंतर पाहताय स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन जे काय प्रत्येक स्टेट आपल्या स्टेटसाठी ज्या फार्मसिस्टच्या जागा ठेवतं किंवा त्यांच्यासाठी एक्झाम कंडक्ट करते त्यांच्या जान आणि एप्रिलच्या मध्ये यांच्या ऍप्लिकेशन प्रोसेस सुरू होतात। ओके, जर याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही अपडेटेड राहत जा, यांची वेबसाईट चेक करत जा। पण हे एक्सपेक्टेड डेट्स असतात किंवा मंथ्स आहे की जानेवारी आणि एप्रिल मध्ये स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन आपल्या नोटिफिकेशन्स रिलीज करतं। आणि ऑलरेडी जी दिल्ली स्टेट हेल्थ मिशनच्या जे जागा आलेल्या आहेत त्याच्याबद्दल बघूयात आपण। एक्झाम नोटिफिकेशन 24 जानेवारीला आली आहे। किती पोस्ट साठी आली होती? ही आली होती 200 पोस्ट साठी आली होती आणि यांची डेट बघताय तुम्ही 24 जानेवारी 7 फेब्रुवारी पर्यंत होती लास्ट। आणि जी काही एक्झाम घेतली जाते ती पहिली CBT फॉर्मॅट मध्ये होते, म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, MCQs तुम्हाला सॉल्व्ह करायचे याच्यामध्ये। त्यानंतर काही एक्झाम साठी रिटन टेस्ट घेतली जाते आणि काही एक्झाम्स मध्ये लगेच CBT नंतर इंटरव्ह्यू होतो आणि इंटरव्ह्यू नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मग ते मेरिट लिस्ट त्यांची रिलीज करतात। ओके, नेक्स्ट आहे एक्सपेक्टेड नोटिफिकेशन, ज्या काय अजून आपण ठरवू शकतो की येतील त्याच्या नोटिफिकेशन्स त्या आहेत BSF फार्मसिस्टच्या आणि एक्सपेक्टेड आहे जानेवारी 2026 किंवा ते फेब, आता जर आली नाहीये त्यांची तर मग फेब मार्च मध्ये यांची नोटिफिकेशन येऊ शकते। ठीक आहे, मग आहे SSC किंवा PSC फार्मसिस्ट, युजली कॅलेंडर इन जान किंवा मार्च पर्यंत यांचं कॅलेंडर ठरवलं जातं आणि यांच्या ऍप्लिकेशन प्रोसेस सुरू होतात। आणि अदर जे स्टेट PCS आहेत त्यांच्या सुरू होतात जान ते एप्रिल मध्ये यांच्या नोटिफिकेशन्स येऊ शकतात। ओके, मग इलिजिबिलिटी या ज्या काही फार्मसिस्टच्या एक्झाम्स आहेत त्यांच्यासाठी एक बेसिक इलिजिबिलिटी काय, B फार्मसी किंवा D फार्मसीचं तुमचं झालेलं असेल पाहिजे, हे तुम्ही याच्यामध्ये ग्रॅज्युएट पाहिजे। मग रजिस्ट्रेशन मस्ट बी रजिस्टर्ड इन फार्मसी काउन्सिल। ओके, नेक्स्ट आहे याच्यामध्ये एज लिमिट तुम्ही याच्यामध्ये बसले पाहिजे जे आहे 18 ते 35 इयर्स ऑफ ओल्ड। आणि
काही याच्यामध्ये रिझर्व कॅटेगरीमध्ये यांना रिलॅक्सेशन पण मिळतं. ठीक आहे. सिलेक्शन प्रोसेस, इंटरव्ह्यू, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, फर्स्ट होणार आहे सीबीटी, त्यानंतर काही एक्झाम्स कंडक्ट करतात रिटन टेस्ट, नाहीतर मग त्यांच्यामध्ये होतो इंटरव्ह्यू आणि फायनल मेरिट लिस्ट आणि त्याच्या आधी होतं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. रिटन टेस्ट होणार आहे कधी, काही मध्ये नाही, मग मेरिट लिस्ट. प्रिपरेशन टिप्स, तुम्हाला मी काही आधीच्या लेक्चर्समध्ये किंवा व्हिडिओजमध्ये प्रॉपरली सांगितलंय की कोणता सिलेबस आहे, कशाला किती वेटेज आहे. ओके, जे एक 80% किंवा 70% ऑफ वेटेज आहे ते फार्मसी, कोर फार्मसीच्या सब्जेक्ट्सला आहे. ओके, आणि दुसऱ्या सब्जेक्ट्स आहेत जसं की जनरल ॲप्टिट्यूड आहे, त्याच्यामध्ये इंग्लिश येतं, आणि याच्यामध्ये सायन्स आहे त्याच्यामध्ये काही पार्ट. तर ह्या सब्जेक्ट्सवरती पण तुम्ही चांगला फोकस करू शकता. जर तुम्हाला चांगले मार्क्स हवे असतील तर तुम्हाला फार्मसी याचा तुमच्या सब्जेक्टचा एक प्रॉपर नॉलेज असायला हवं, त्याच्या नोट्स असायला हव्या तुम्हाला. ओके, इथे बघताय तुम्ही जे काही कोर सब्जेक्ट आहेत ते कोणते, फार्मॅकोलॉजी, फार्मास्युटिक्स, फार्मसी, केमिस्ट्री, आणि याच्या एक प्रॉपर तुमच्याकडे अंडरस्टँडिंग हवे, याच्या प्रॉपर नोट्स हव्यात तुमच्याला, आणि त्याचं तुम्हाला कंटिन्युअसली रिव्हिजन करायचे, मॉक टेस्ट सॉल्व्ह करायचे, आणि PYQs हे मस्ट आहेत, हे याला तुम्ही स्किप नाही करू शकत. प्रॅक्टिस प्रिव्हियस पेपर्स आणि मॉक टेस्ट. ठीक आहे, आपण आपल्या बॅचमध्ये सर्व स्टुडंट्सला एक होलिस्टिक प्रिपरेशन देणार आहोत. त्याच्यामध्ये PYQs, मॉक टेस्ट आणि प्रॉपर सिलेबस कसं करायचं आहे. मी एका व्हिडिओमध्ये सांगितलंय की 60 डेजची कशी स्ट्रॅटेजी असायला हवी. त्याच्यामध्ये तुम्ही 40 डेजमध्ये कसं फार्मसीचा सब्जेक्ट कव्हर करताय, 10 डेजमध्ये रिव्हिजन, 10 डेजमध्ये तुम्हाला त्याचं सगळं हे करायचंय, आपलं PYQ सॉल्व्ह करायचे आणि मॉक टेस्ट द्यायचे. जर तुम्हाला एक तुमचं प्रिपरेशन चांगल्या डिरेक्शननी करायचं असेल आणि एक प्रॉपर प्लॅटफॉर्म तुम्ही बघत असाल तर WO अकॅडमी एक चांगलं बॅच लॉन्च केली आहे, त्याच्यामध्ये तुमचं होलिस्टिक प्रिपरेशन होऊ शकतं. जर या एक्झामसाठी तुम्ही इच्छुक असाल तर याबद्दल तुम्ही नक्की विचार करा. जर या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.